लेकरांनो, आपण हरल्यानंतर कुणाला काही फरक पडत नाही, पण आपण जेव्हा जिंकू ना तेव्हा बऱ्याच जणांची झोप तिथे उडते. आपण बघितलंय दीपावलीला आपण घरी गेल्यानंतर आपल्या समोर एक महत्त्वाची अशी संधी निर्माण झालेली आहे आणि ही संधी आपल्याला आता हातातून सोडायची नाही. बरेच जण खूप दिवसापासून आपण या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो. ती गोष्ट आज आपली इथे सुरू झालेली आहे. आज 17 नोव्हेंबर 2023 ला राज्य उत्पादन शुल्क भरतीसाठी 700+ जागांची 717 जागांची भरती इथे आलेली आहे. लेकराव, खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट आपण आज व्हिडिओ बनवणार आहेत. यामध्ये आपण बघणार आहे राज्य उत्पादन शुल्क भरतीसाठी पात्रता काय असतात, परीक्षा कधी होणार आहे, अभ्यासक्रम काय असतो, स्वरूप काय असतं, सर्व गोष्टी. त्यामुळे जे विद्यार्थी मित्र आपल्या YouTube चॅनल वरती नवीन असाल त्यांनी लवकरात लवकर आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि दररोज संध्याकाळी आपले लेकराव 8 ते 10 वाजेपर्यंत TCS IPS पॅटर्न पोलीस भरती याच्यावर आधारित आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अति संभाव्य प्रश्नांचे मोफत लाईव्ह लेक्चर घेत असतो. तेही लेक्चर तुम्ही दररोज संध्याकाळी 8 ते 10 तिथे जॉईन करत चला. त्यासाठी तुम्ही YouTube चॅनल आपलं सबस्क्राइब करा. खाली तुम्हाला टेलिग्रामच्या लिंक दिसतील, आपले टेलिग्राम चॅनलही तुम्ही तिथे जॉईन करा. त्यावरती लेकराव आपण दररोज क्वेश्चन टाकत असतो महत्त्वाचे. तर चला मग राज्य उत्पादन शुल्क भरतीच्या ज्या 700 जागा आहेत त्या 700 जागांचे बायफर्गेशन म्हणजे त्यांचं वर्गीकरण कसं करण्यात आलेलं आहे हे सर्वात पहिल्यांदा आपण बघून घेऊयात. पण त्याआधी मी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. लेकरं, आम्ही तेव्हाही तुम्हाला सांगितलं होतं, आजही तुम्हाला सांगतो, फॉर्म जरी आज चालू झाले असले तरी फॉर्म भरण्यासाठी अजिबात घाई आणि गडबड करायची नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, अजिबात घाई करायची नाही. आता झालंय काय, आता भरपूर मुलांच्या कमेंट येतील, सर आम्ही मागच्या वेळेस फॉर्म भरले होते त्याचं काय करायचं. आता मागचे तुम्ही जे फॉर्म भरले होते त्याची अजून कुठेही काही तरतूद केलेली नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, हा महत्वाचा मुद्दा आहे. तर राज्य उत्पादन शुल्क भरतीसाठी जे 700+ जागा आहेत, 717 आपण म्हणू शकतो, 700+ जागा आहेत. आता एक गोष्ट पहिली क्लिअर करून घ्या, या 700+ जागांमध्ये पुराव वाढ 100% होऊ शकते हे लक्षात ठेवा, किंवा घटही होऊ शकते. म्हणजे 717 ज्या जागा आहेत पुराव किती 717 700+ या 100% वाढूही शकतात. ओके, त्यांनी खाली टिप दिलेली आहे, जर आवश्यकता पडली तर या जागांमध्ये वाढ होईल. ओके, असं त्यांनी नमूद तिथे केलेलं आहे. या 717 ज्या जागा आहेत त्या 700+ ज्या जागा आहेत याचं जे वर्गीकरण आहे जिल्ह्यानिहाय विभागानिहाय त्याची ऑलरेडी PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनल वरती अपलोड केलेली आहे, तिथे टाकलेली आहे. ती PDF तुम्ही डाउनलोड करून ती चांगल्या पद्धतीने बघून घ्या आणि मग ठरवा आपल्याला कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरायचा आहे. ओके, ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण कसा फॉर्म भरायचा, कुठे फॉर्म भरायचा हे आपण तिथे बघणार आहे. तर बघा, पदे आणि संख्या. पहिलं जे पद आहे त्याला लघु लेखक निम्न श्रेणी असं आपण म्हणतो. लघु लेखक याच्या किती जागा आहे, फक्त 5 जागा आपल्याला तिथे बघायला भेटतात. त्यानंतरला लघु टंकलेखक 18 जागा बघायला भेटतात. लघु टंकलेखक 18 जागा. जवान राज्य उत्पादन शुल्क 568 जागा आपल्यासाठी लेकराव. जवान राज्य उत्पादन शुल्क 568 जागा आहेत. जवान निवाहन चालक राज्य उत्पादन शुल्क 73 जागा आहे आणि चपराशीच्या 53 जागा आहे. आता भरपूर मुलांचं म्हणणं हे आहे की सर आता मी जवान राज्य उत्पादन शुल्क साठी फॉर्म भरला तर मला जर वाटलं मला चपराशीसाठी फॉर्म भरायचा आहे, मला जर वाटलं मला लघु लेखकासाठी फॉर्म भरायचा आहे, मला वाटलं मला वाहन चालकासाठी फॉर्म भरायचा आहे, तर मी भरू शकतो का? 100% तू फॉर्म भरू शकतो. लघु लेखक, लघु टंकलेखक, जवान राज्य उत्पादन शुल्क, जवान निवाहन चालक राज्य उत्पादन शुल्क आपण त्याला म्हणतो, आणि चपराशी. ओके, या सगळ्या पदांसाठी तू फॉर्म भरू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुला वाटलं लघु टंकलेखकचा फॉर्म तू अहमदनगर मध्ये भरला, तुला लघु लेखकचा फॉर्म संभाजीनगरला भरता येतो, हा पॉइंट लक्षात ठेव. पण तुला जर असं वाटलं सर मला जवानचा फॉर्म नगरला भरायचा आहे, जवानचा फॉर्म ठाण्याला भरायचा, अजिबात चालणार नाही. याला म्हणत्या डबल फॉर्म भरणी. ओके, या पदांसाठी तुम्ही सिंगल फॉर्म भरू शकतात, पण प्रत्येक पदासाठी तुम्हाला पेमेंट सेपरेट करावं लागेल. ओके, मग ओपन साठी 1000च्या आसपास आहे, कॅटेगरीसाठी 900, ते पुढे सांगतो. मग तुम्हाला जर एवढे फॉर्म भरायचे असेल तर तेवढं तुम्हाला पेमेंट तिथे करावं लागेल, त्याला सूट अजिबात भेटणार नाही. ओके, हे पॉइंट क्लिअर करून ठेवा.
पण मी तुम्हाला सांगितलं का एका पोस्टसाठी तुम्हाला एकापेक्षा जास्त फॉर्म भरता येणार नाही. वेगवेगळ्या पोस्टसाठी तुम्ही एक एक फॉर्म भरू शकतात. वेगवेगळे जे पद आहेत त्यांच्यासाठी चालतंय, पण एका पदासाठी चालणार नाही. हा पॉइंट महत्वाचा आहे. त्यानंतर हे तुमच्या लक्षात आलं. आता सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्या द एके अकॅडमीने खास तुमच्यासाठी लेकराव मराठी व्याकरणाची एक रेकॉर्डेड बॅच इथे लॉन्च केलेली आहे. मराठी संपूर्ण मराठी व्याकरण फक्त 199 रुपयाची फी आहे. 199 रुपयाची मराठी व्याकरणाची बॅच आहे. 1 वर्षाचा कालावधी आहे. यामध्ये तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात लेक्चर भेटतील, त्यानंतर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स भेटतील, 3 सराव पेपर भेटतील आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला भेटेल. हे सर्व कंप्लीट झालेला कोर्स आहे. फक्त 199 फी आहेत. ज्यांना आपले कोर्स परचेस करायचे, माझा इथे मोबाईल नंबर दिसतोय 93 70 70 66 79. मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. मराठी व्याकरण स्पेशल मराठी व्याकरणाची बॅच आहे. मग तू कोणत्याही पदाचा अभ्यास कर, एमपीएससी मुख्य परीक्षेला सुद्धा हा कोर्स चालतो. असा सुंदर कोर्स आपण तयार केलेला आहे. एकदा तू ऍप डाउनलोड कर. द एके अकॅडमीची आपली ऍप आहे ही द एके अकॅडमी. हा लोगो दिसतो. ही ऍप तू डाउनलोड कर आणि एकदा तू त्यावरती जाऊन डेमो लेक्चर बघ आणि मग तुला वाटलं तर तू हा कोर्स परचेस करू शकतो. तसाच आपला एक एकत्रित कोर्स आहे. तू तलाठी भरती, पोलीस भरती, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, ग्रामसेवक भरती, इतर सरळ सेवा भरतीचा जर अभ्यास करत असाल आणि तुला जर काय अभ्यास करायचा, कुठून करायचा हे कळत नसेल, तर तुमच्यासाठी आपण संपूर्ण एक एकत्रित पॅकेज बॅच घेऊन आलेलो आहे. फक्त 499 रुपये. 499 ची ही बॅच आहे. यामध्ये तुला जीके जीएस, मराठी ग्रामर, गणित बुद्धिमत्ता, भूमिती, त्यानंतरला तुला इंग्लिश ग्रामर सर्व भेटणार आहे. फक्त 499. 27 सराव पेपर भेटणार आहे. 27 सराव पेपर भेटणार आहे. याचं स्पष्टीकरण तुला भेटणार आहे. प्रत्येक विषयाच्या सुंदर अशा पीडीएफ स्वरूपात नोट्स तुला तिथे भेटणार आहे. त्याच्या तू प्रिंट काढू शकतो. लेकराव एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण या भरतीसाठी समजा मी राज्य उत्पादन शुल्क भरतीचा अभ्यास करतोय, मी जर त्यासाठी मार्केटला बुक आणायला गेलो तर मला ते पुस्तके घेण्यासाठी 3000 रुपये खर्च येतो. आणि हा कोर्स तुम्हाला फक्त 499 रुपयात उपलब्ध केलाय. प्लस तुम्हाला नोट्स सुद्धा दिले आहे. नोट्सचा जर प्रिंट करायचा असेल तर तुम्हाला 200 रुपये खर्च येतो. म्हणजे 400 500 आणि 200 700 रुपयामध्ये तुम्हाला सर्व मटेरियल तिथे भेटतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते शिकवलं पण जातं. आता पुस्तक आणल्यानंतर पुस्तकात तुम्हाला क्वेश्चन काय विचारला, ए हा व्यक्ती एक काम 10 दिवसात करतो, बी हा व्यक्ती तेच काम 15 दिवसात करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, असा क्वेश्चन आपल्याला तिथे विचारलाय. आता होतं काय, हे क्वेश्चन जर तुम्ही पुस्तकात जर पाहायला गेले तर तो लवकर समजत नाही. पण मी तुम्हाला सोडून दिला. मी तुम्हाला सांगितलं याच्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरायचं पुराव. ए गुणाकारात बी छेदाला ए अधिक बी. ए म्हणजे पहिल्या व्यक्तीचं काम, बी म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं काम. मग ए म्हणजे पहिल्या व्यक्तीचं काम 10 गुणाकारात दुसऱ्या व्यक्तीचं काम 15 छेदाला 10 अधिक 15. 150 छेदाला आलेत पुराव 25. 25 सके किती 150 6 दिवस. म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीने आपण याला सोडवलं जातं. मग हे सोडून कुठे घेतलं जातं, क्लासमध्ये घेतलं जातं. हा क्लास तुम्हाला फक्त किती 499 रुपयाला उपलब्ध करून दिलेला आहे. ज्यांना परचेस करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर तो परचेस करा. आधी डेमो लेक्चर बघा आणि मग क्लास परचेस करा जर आवडला तर. ओके, तर इथे माझा मोबाईल नंबर दिसतोय, मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 93 70 70 66 79 द एके अकॅडमीला. ओके, चला. त्यानंतर एक गणित आणि बुद्धिमत्तेचा स्वतंत्र आपला एक रेकॉर्डेड क्लास आहे. फक्त 299 रुपयाची फी आहे. यामध्ये गणित बुद्धिमत्ता भूमिती सर्व लेक्चर कव्हर केलेले आहेत. सुंदर अशी बॅच आहेत. 40% याच्यावर ऑफ चालू आहेत. ही बॅच तुम्ही परचेस करू शकतात. चला मग त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, हा कोर्स सर्वांनी तिथे परचेस करा. फक्त 21 रुपये बोऱ्या. फक्त 21 रुपये. फक्त 21 रुपयामध्ये हा कोर्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. राज्य उत्पादन शुल्क भरतीसाठी तुम्हाला सराव पेपर हा अत्यंत गरजेचे असतात आणि सराव पेपरचे कोर्स आहेत. फक्त 21 रुपयामध्ये आहेत. ओके, यामध्ये विषयनी आहे तुम्हाला 12 सराव पेपर भेटणार आहे आणि पूर्ण सराव पेपर तुम्हाला 5 भेटणार आहे. असे 17 सराव पेपर प्लस त्याचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला तिथे भेटणार आहे व्हिडिओ. ओके, 17 सराव पेपर आणि त्याच्या व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे फक्त 21 रुपयामध्ये. ज्यांना हा कोर्स परचेस करायचा त्यांनी लवकरात लवकर हा कोर्स परचेस करा. एकदम सुंदर कोर्स आहेत पोराव. ओके, सर्वांनीच परचेस करा.
काही शंका असेल तर पाटील मास्तरला कॉल कर 93 70 70 66 79 नंबरवरती. ओके, मी रेडीच आहे तो संग बोलायला. तर एकदम सुंदर, सर्वांनी हा कोर्स घेतलाच पाहिजे अशी माझी खात्री आहे. ओके, असा कोर्स तुम्हाला एवढ्या कमी फी मध्ये कुठेच भेटणार नाही पोराव. चला, त्यानंतरला महत्वाची गोष्ट म्हणजे आता पद आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता. आता मी तुम्हाला म्हटलंय तुम्हाला लघु लेखक साठी फॉर्म भरता येईल, तुम्हाला लघु टंक लेखक साठी फॉर्म भरता येईल, जवान साठी भरता येईल, वाहन चालक साठी, चपरासाठी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येईल. पण एक महत्वाचा आणि आयएमपी मुद्दा म्हणजे त्यासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या आहेत. आता मला लघु लेखक साठी फॉर्म भरायचा आहे, मग तुला माध्यमिक शाळेचं प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे. त्यानंतर तुझ्याकडे 100 शब्द प्रति मिनिट अशी लघु लेखनाची गती तुझ्याकडे असली पाहिजे. मराठी टंक लेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजीचे 40 शब्द प्रति मिनिट अशी गती तुझ्याकडे असली पाहिजे. म्हणजे काय काय म्हटलं बघ, तुझ्याकडे माध्यमिक शाळाची पात्रता असेल, क्लिअर आहे. तुझ्याकडे लघु लेखनाचे सर्टिफिकेट असले पाहिजे, एका मिनिटात 100 शब्द तू टाईप करतो लघु लेखनाचे असं. त्यानंतर मराठी 30 आणि इंग्लिश 40 यापैकी कोणतं एक सर्टिफिकेट तुझ्याकडे असलं पाहिजे, 30 किंवा 40 यापैकी कोणतं तरी एक, दोन्ही लागत नाही, एक असलं तरी जमतं. त्यानंतर या झालं लघु लेखक. याच्यासाठी लघु टंक लेखक साठी पात्रता काय आहेत बघा, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे. मग त्याचा तुमच्याकडे रिझल्ट आणि सर्टिफिकेट दोन्ही असणं गरजेचं आहे. लघु लेखनाची गती 80 शब्द असली पाहिजे, वरती 100 शब्द, इकडे 80 असली पाहिजे. ओके, मराठी टंक लेखक 30 40 तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ओके, मग तुमच्याकडे 40 लघु लेखनाचे 100-80 शब्द असेल तर तुम्ही या दोन्ही पदासाठी फॉर्म भरू शकतात. आता राहिलं जवान. जवानसाठी दुसरी काही पात्रता नाही, फक्त माध्यमिक शाळा उत्तीर्ण. माध्यमिक शाळा उत्तीर्ण आहे, तू पास आहे याचं प्रमाणपत्र जर तुझ्याकडे असेल सर्टिफिकेट, तर तुला जवानसाठी म्हणजे 568 ज्या जागा आहेत त्यासाठी तुला फॉर्म तिथे भरता येतो. ओके, त्यानंतर जवान वाहन चालक. वाहन चालक साठी फक्त 7वी उत्तीर्ण आहे बाबी. अरे रताळ्या, हा एखाद्याला सांग तो जर गावाकडे जाऊन शेळ्या जर वळत असेल आणि त्याच्याकडे जर वाहन चालक जर लायसन असेल, परवाना असेल, तर त्याला म्हणा रताळे आता या शेळ्या वळणं बंद कर बाबा म्हणावं. राज्य उत्पादन शुल्क भरती आलेली आहे आणि यामध्ये 7वी पास आणि तुझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल तर तुला तो फॉर्म तिथे भरता येतो. तो फॉर्म तू तिथे काय कर, भर म्हणावं. चला, हा पॉइंट क्लिअर झाला. वाहन चालक परवाना असणं, किमान हलके 4 चाकी वाहन म्हणजे जिबड. ओके, 4 चाकी वाहनाचा परवाना तुझ्याकडे असला पाहिजे, मग तुला हा फॉर्म भरता येईल. ओके, त्यानंतर चपराशीसाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे. म्हणजे आता जे लीगल मुलं आहेत त्यांच्याकडे प्रमाणपत्र असतंच, म्हणजे त्यांच्याकडे परवाना असतो ड्रायव्हिंग लायसनचा. ड्रायव्हिंग लायसन जर लेकरा तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन म्हणजे जवानचा वाहन चालकाचा फॉर्म भरता येईल, तुम्हाला चपराशाचा फॉर्म भरता येईल आणि तुम्हाला जवानचा फॉर्म भरता येईल. हे 3 फॉर्म भरपूर मुलांना तिथे जास्तीत जास्त मुलांना भरता येतात, हे लक्षात ठेवा. हे 3 फॉर्म. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता पोलीस भरती झाली 18,000 पदांची. 18,000 पदांची पोलीस भरती झाली. त्या 18,000 पदांमध्ये भरपूर मुलांचं तिथे सिलेक्शन झालं नाही. एकमेव कारणामुळे फॉर्म भरताना ते काय झाले, त्यांचा जिल्हा निवड, त्यांचा विभाग निवड चुकला तिथे. त्यामुळे लेकराव एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जागा आपल्यासाठी कुठे जास्त आहेत, कुठे कमी आहेत, आपली पात्रता किती आहेत, आपल्या अभ्यासाची लेवल किती आहेत. ओके, यानुसार आपल्याला तिथे फॉर्म भरावा लागेल. ही गोष्ट क्लिअर करून घ्या. चला, त्यानंतरला पुढे वयोमर्यादा. आता मी बोंबलू तुम्हाला सांगत होतो 40 वर्ष 45 वर्ष पोट्याव तुम्हाला वयोमर्यादा असणार. इथे वयोमर्यादा आली इथे तेवढी. ओके, हा बाबा तो आपण फॉर्म भरायचा, तो हे तिला भरायला लावायचा, तो हे तिच्या पप्पाला सुद्धा फॉर्म भरायला लावायचा. 7वी पास असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, बाब्याचं वय 45च्या आत असेल, भर म्हणावं फॉर्म. म्हणजे एवढा खतरनाक कार्यक्रम आहेत. लघु लेखक, लघु टंक लेखक, जवान निवाहन चालक आणि चपराशी. पाय बघा, लघु लेखक, लघु टंक लेखक, जवान निवाहन चालक आणि चपराशी या पदांसाठी जर आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर आपली कमीत कमी वयाची अट 18 असली पाहिजे. म्हणजे कमीत कमी 18 वय वर्ष जर आपलं पूर्ण असेल
तर आपल्याला राज्य उत्पादन शुल्क या भरतीसाठी अर्ज करता येईल, अन्यथा अर्ज करता येणार नाही. 18 वय वर्ष पूर्णच असावी. हा पॉइंट क्लिअर झाला. त्यानंतर दुसरा पॉइंट, या सर्व पदांसाठी आपण जर ओपन कॅटेगरीतून असेल, ओके, लघु लेखक, लघु टंकलेखक, जवान, जवान निवाहन चालक, चपराशी, मागासवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे ईबीसी, ईडब्ल्यूएस, ओबीसी, ईडब्ल्यूएस वगैरे, मागासवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी 45, मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल यांच्यासाठी दिले 45, 45, 45, 45. पण ओपनचे जे विद्यार्थी असतील, मुलं मुली सर्वांसाठी, ओपनचे अमागास आपण त्याला म्हणतो, यांच्यासाठी 40 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकतं. ही संधी माझी जे आर्मी रिटायर व्यक्ती आहेत, आर्मीवाले जवान, त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे. ओके, आर्मीतून रिटायर होऊन आलेला आहे, तुझ्याकडे ते प्रमाणपत्र असेल तर तुम्ही हे फॉर्म भरू शकतात. लेकराव लक्षात घ्या. त्यानंतर अमागासवर्गीय, आता हे झालं कोणाचं, तर साधारण व्यक्तीचं. ओके, साधारण म्हणजे आपण बघतो, ओके, आपल्यासारखे वा, आपल्या का कोणत्या खेळाडूचं प्रमाणपत्र काही नाही. पण इकडे खेळाडूंसाठी काय आहे बघा, खेळाडूंसाठी ओपनच्या कॅटेगरीचे खेळाडू जर असेल तर 43 वर्ष आणि इतर जर असेल तरी 43. कार्यक्रम अवघड आहे थोडा. इकडे माजी सैनिक यांच्यासाठी कार्यक्रम बघा, माजी सैनिक सांगितलं तुम्हाला आत्ताच. अमागासवर्गीय असेल 38 वर्ष प्लस सेवा कालावधी अधिक 3 वर्षे एक्स्ट्रा. 38 वर्ष अमागासवर्गीयांचं, माजी सैनिकांचं 38 वर्ष प्लस सेवाचा कालावधी आणि प्लस 3 वर्ष एवढा भाऊ. ओके, महत्वाचं हे. त्यानंतर 43 कालावधी सेवा प्लस 3 वर्ष इतर कॅटेगरी वाल्यांना. ओके, दिव्यांग उमेदवारांना 45 वर्ष, दिव्यांग उमेदवारांना काय 45 वर्षे. जवान आणि जवान निवाहन चालक यामध्ये दिव्यांग उमेदवार चालत नाही, हे लक्षात ठेवा. दिव्यांग उमेदवार हे जवान आणि जवान निवाहन चालक या 2 पदांसाठी अर्ज करू शकणार नाही. पदवीधर, पदविका धारक अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्ष वयाची मर्यादा आहे. प्रकल्प भूकंपग्रस्त 45 वर्ष आहेत. जे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवार असेल त्यांना 45 वर्ष वय मर्यादा आहे. आणि अनाथ मुलांसाठी सुद्धा 45 वर्ष वयोमर्यादा आहेत. ओके, हा पॉइंट क्लिअर झाला. वयोमर्यादेचा पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे. त्यानंतर परीक्षा पात्रता. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही राज्य उत्पादन शुल्क भरतीसाठी जर फॉर्म भरत असेल तर आपलं वय वर्ष 18 तर पूर्ण असलंच पाहिजे, पण आपल्याला शारीरिक पात्रता सुद्धा दिलेली आहे. म्हणजे आपली शारीरिक चाचणी सुद्धा तिथे होणार आहे, ते लक्षात ठेवा. मग आपल्याला जर राज्य उत्पादन शुल्कसाठी फॉर्म भरायचा असेल तर पुरुष उमेदवारांची उंची 165 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांची उंची 160 सेंटीमीटर असली पाहिजे. लक्षात ठेवा रे पुरी हो, 160 सेंटीमीटर आणि 165 सेंटीमीटर. छाती फुगवून 84 आणि न फुगवून 79 मुलांसाठी टायटरी आहे. मुलींचं वजन 50 किलोपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. हेही मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. भरतीची प्रक्रिया कशी असेल. आता जवान पद जे आहेत, जवान पद, या जवान पदासाठी पहिल्यांदा तुम्हाला लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर मैदानी चाचणी होईल. जवान आणि इतर सर्वच. ओके, त्यानंतर जवान निवाहन चालकसाठी लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर शारीरिक चाचणी होईल. चपराशी शिपाई या पदासाठी फक्त आणि फक्त लेखी परीक्षा आहे. चपराशी या पदासाठी पुरावा फक्त लेखी परीक्षा आहे. काय, फक्त लेखी परीक्षा आहे 200 मार्काची. आता जवान आणि इतर वेगळे जे पद आहेत त्यांच्यासाठी 120 मार्कांची परीक्षा असणार, लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाइप. 200 आणि 80 मार्काची तुमची शारीरिक म्हणजे मैदान होणार. 120 आणि 80 असे 200 मार्काचा तुमचं ते टायटरी असेल. त्यानंतर जवान निवाहन चालक याचा सुद्धा 120 मार्काचा पेपर आणि 80 मार्काची शारीरिक चाचणी, 200 मार्काचा टायटरी असेल. पण लेखी परीक्षा कोणाला, फक्त चपराशी वाल्याला. चपराशी वाल्याला काय सांगितलंय, मैदानी चाचणी नाहीये. चपराशी या पदासाठी मैदानी चाचणी नाहीये, तिथे फक्त आणि फक्त लेखी परीक्षा 200 मार्काची असणार आहे. चला, त्यानंतर आता परीक्षाचं स्वरूप काय असेल बघा. एक लघु लेखक, लघु टंकलेखक आणि जवान. मी तुम्हाला सांगितलंय लघु लेखक,
लघु टंकलेखक आणि जवान यांचा सर्वात पहिल्यांदा आपल्याला 120 मार्काच्या पेपरला फेस करायचा आहे. म्हणजे आपल्याला सर्वात प्रथम 120 मार्काचा पेपर द्यायचा आहे. लघुलेखक, लघु टंकलेखक आणि जवान यांचा. मग या 120 मार्काच्या पेपरमध्ये असणार आपल्याला बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हे घटक. बुद्धिमत्ता 30 मार्काला 30 क्वेश्चन असणार आहे. सामान्य ज्ञानचे 30 मार्काला 30 क्वेश्चन असणार आहे. मराठी व्याकरणाचे 30 मार्काला 30 क्वेश्चन असणार आहे आणि इंग्रजी व्याकरणाचे सुद्धा 30 मार्काला 30 क्वेश्चन असणार आहे. असे 120 क्वेश्चन 120 मार्कांसाठी असणार आहे. म्हणजे 120 प्रश्न 120 मार्कांसाठी असणार आहे आणि 120 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे 90 मिनिटाचा कालावधी आहे. म्हणजे 1 तास 30 मिनिटं म्हणजे 1.5 तासाचा कालावधी आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय असतं. आता आपण पुढे जे व्हिडिओ बनवणार आहेत राज्य उत्पादन शुल्कची, त्यामध्ये हा संपूर्ण सिलेबस आपण फोडणार आहे. म्हणजे काय, बुद्धिमत्तेमध्ये कोणते घटक करायचे, सामान्य ज्ञान मध्ये काय काय करायचं, मराठी आणि इंग्रजीत, हे सर्व आपण पुढच्या एका लेक्चर मध्ये बघणार आहे. त्यानंतरला जवान वाहन चालक यासाठी तुला बुद्धिमापन चाचणी आहे, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण. ते 7वी पास मुलांसाठी आहेत. म्हणजे सर्वसाधारण सिलेबस असणार आहे एकदम सोप्या पद्धतीने. मग यामध्ये बुद्धिमापन चाचणी 30 क्वेश्चन 30 मार्काला, सामान्य ज्ञान 30 क्वेश्चन 30 मार्काला, मराठी 30 क्वेश्चन 30 मार्काला, इंग्रजी 30 क्वेश्चन 30 मार्काला. आता माध्यम काय असेल बघा, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान या 2 विषयांचं माध्यम इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत क्वेश्चन असेल. मराठी व्याकरणाचे क्वेश्चन फक्त मराठी भाषेत असेल आणि इंग्रजी व्याकरणाचे क्वेश्चन फक्त इंग्रजी भाषेत असेल. हा पॉइंट क्लिअर झाला. आता हा पेपर घेणार आहे टीसीएस कंपनी आपले पेपर घेणार आहे. म्हणजे टीसीएस काय लय दोन नाही, म्हणजे लय अवघड पेपर घेते असं नाही. आपली जी पात्रता आहे त्याच्या बाहेर ते जाणार नाही. आपली सांगितलं काय, माध्यमिक शालांत दर्जा असला पाहिजे, सर्वसाधारण शैक्षणिक अर्हतेनुसार. म्हणजे या पात्रतेपेक्षा यांची लेवल, यांची विचार करण्याची जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्या बाहेर ते अजिबात जाणार नाही. चपराशी पदासाठी बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी व्याकरण हे घटक असणार. त्याचे 50-50 बुद्धिमत्तेचे 50 क्वेश्चन असणार, सामान्य ज्ञानचे 50, मराठीचे 50 आणि इंग्रजीचे 50. 50-50 क्वेश्चन 50-50 गुणांसाठी आणि 200 क्वेश्चन असणार याचे चपराशीचे 200 गुणांसाठी. याला 2 तास असणार पेपरला. किती? 2 तास. 120 मिनिटात 200 क्वेश्चन सोडवायचे, लक्षात ठेवा. आता हा पॉइंट क्लिअर झाला. आता सर्वात महत्वाची गोष्ट इथे दडली, ती म्हणजे काय, लेखी परीक्षेमध्ये 45% गुण मिळणे अनिवार्य आहे. म्हणजे आता आपला लेखी परीक्षा किती मार्काची, 120 गुणांची आहे. जर आपली लेखी परीक्षा 120 गुणांची असेल तर 120 गुणांपैकी आपल्याला 45% म्हणजे जवळपास 54 मार्क मिळणं आवश्यक आहे. आता मी समजा ओपन कॅटेगरीचा आहे, काय ओपन कॅटेगरीचा आहे, बघा लक्षात घ्या, मी ओपन कॅटेगरीचा आहे आणि ओपन कॅटेगरीमधून मी परीक्षा दिली राज्य उत्पादन शुल्कची आणि मी ओपन कॅटेगरीमधून टॉपर आहे पण मला 53 मार्क आहे. मला किती मार्क आहे? 53. मी टॉपर असून सुद्धा मला 53 मार्क आहे, तर मला आणि माझ्या मागे सगळ्यांना अपात्र ठरवलं जाईल. ही गोष्ट क्लिअर करा. जर आपल्याला पास व्हायचं असेल यात पास, तर आपल्याला 45% गुण मिळणं आवश्यक आहे. जसं 10वीला 35% यायचे तसं 45% गुण मिळणं आवश्यक आहे. मग याच्यानंतर तुमचं मेरिट 90+ लागतं की 100+ लागतं हे भविष्यात येईल. पण याआधी आपल्याला 45% पास होण्यासाठी हे मुद्दा लक्षात घ्या. ओके, 90+100 आपल्याला, मी तर सांगतो 100+ जर बाबा तुला मार्क पडत नसेल तर विषय सोडून द्यायचा. 100+ मार्क आलेच पाहिजे. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासाची रणनीती बघणार आहेत, अभ्यास कसा करायचा कमी वेळामध्ये. ओके, ते आपण पुढे बघणार आहे. हा पॉइंट क्लिअर झाला. त्यानंतरला सर्वात महत्वाची मुद्दा म्हणजे काय, तर बघा, त्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराला अपात्र ठरवलं जाईल आणि याला मायनस सिस्टीम आहे. जर आपला क्वेश्चन जर चुकला, पाय बघा काय म्हणतोय मी, तुझ्याकडे 5 क्वेश्चन तुझे बरोबर आले, 5 प्रश्न बरोबर आल्यामुळे तुला 5 मार्क मिळाले. किती मार्क मिळाले? 5 मार्क मिळाले. पण तुझा 6वा क्वेश्चन चुकला तर या 5 मार्कातून 0.25 मार्क तुझे वजा होणार. म्हणजे तुला 4.75 मार्क भेटणार. किती? 4.75.
हे पॉइंट महत्वाचा आहे. एखाद्या बाब्यानं 100 प्रश्न सोडवले, 100 प्रश्नापैकी 90 प्रश्न त्याचे बरोबर आले, म्हणजे त्याला 90 मार्क पडले. पण 10 प्रश्न त्याचे चुकले तर 10 प्रश्न, एका प्रश्नाला 0.25, एका प्रश्नाला 0.25, 4 प्रश्नांना 1 मार्क, 8 प्रश्नांना 2 मार्क, 2.50 मार्क यातून वजा होणार आणि बाब्या तुला 88.50 मार्क तिथे भेटणार. सॉरी 87.50. किती मार्क भेटणार तुला? 87.50. ओके, म्हणजे 1/4 आपल्याला निगेटिव्ह सिस्टीम आहे, लक्षात ठेवा. काय 1/4? ओके, हा पॉइंट क्लिअर झाला. त्यानंतरला आता अभ्यासक्रम हे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहेत. ह्यो त्यांनी दिलेला अभ्यासक्रम हे बुद्धिमापन चाचणी, विद्यार्थ्यांचा साधारण अंदाज येण्यासाठी त्यांचे विचार करण्याच्या कॅपॅसिटीचा. सामान्य ज्ञान मध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ, नागरिक शास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी हे आपल्याला सामान्य ज्ञान आहेत. मराठी व्याकरणामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार यांचा यावरती उतार्याखालील प्रश्न, यावरती प्रश्न विचारले जातात. इंग्रजी ग्रामरचे त्याचे हा आपला सिलेबस आहे. ओके, ह्यो आपण पुढील लेक्चर मध्ये चांगला डीप मध्ये बघणार आहे. यावरती मी तुम्हाला बोललोय 25% निगेटिव्ह आहेत, 1/4 वजा कमी केले जाणार 25%. मग दुपर्यंत सर्वायला समजलं. पुढे आता अर्ज सुरू झालेले आहेत. आज 17 नोव्हेंबर 2023 ते 1 डिसेंबर 2023 अर्जाची तारीख आहे. तुम्ही यामध्ये अर्ज कधीही करू शकतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, लगेच घाई करायची नाही. 25, 26, 27 तारखेला अर्ज भरायचे. ओके, मी तुम्हाला सांगितलंय मागल्या वेळेस काय झाले, त्यामुळे अर्ज भरण्यासाठी लगेच घाई अजिबात करायची नाही. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. TCS परीक्षा घेणार आहे. परीक्षा 1 डिसेंबर पासून सुरू आपलं काय परीक्षा, तर ही 5 जानेवारी तर 17 जानेवारी दरम्यान पेपर असणार आहे. आणि शुल्क, तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचं असेल तर 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत तुम्ही तुमच्या परीक्षेसाठी जी फी आहे ती फी तुम्ही पे करू शकतात. तुमच्या परीक्षेचा दिनांक तुमच्या लक्षात आला, 5 जानेवारीला आपल्याला पेपर द्यायचा आहे. मागे पुढे ही तारीख होऊ शकते असं ते म्हटलेले आहेत. ओके, 100% मला वाटतं याला पुढे ढकलायला पाहिजे. त्यानंतरला परीक्षा शुल्क बघा कसं आहे. लघु लेखकसाठी अराखीव वर्ग 900 आहे, राखीव वर्ग 810 आहेत. ओपन म्हणजे 900 याला पेटवायचे आणि 100 रुपये फॉर्म भरायला द्यायचे, म्हणजे 1000 रुपये एका पेपरसाठी. लघु लेखक झालं, लघु टंकलेखक 900 810, जवानसाठी 735 660, जवान 800 720, जवान आपल्या चपराशासाठी 800 720 आणि ड्रायव्हर साठी सुद्धा 800 720च आहे. ओके, हे पॉइंट क्लिअर करा. त्यानंतरला एवढे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे द्यायचे आहेत. ओके, SSCचा प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे, वयाचा पुरावा असला पाहिजे, मग त्यासाठी आधार कार्ड वगैरे, शैक्षणिक अर्थाचा पुरावा. आता एक लक्षात ठेवा, तू बाब्या तुला जरी सांगितलं माध्यमिक शाळेचा दर्जा आणि तू जर ग्रॅज्युएट असला तर बाब्या ते ग्रॅज्युएटचे डॉक्युमेंट जोडायच्या, सांगायचं त्यांना माझं 15वी झालेलं आहे, मी 15वी पास आहे असं. त्यानंतरला सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असलेला तर, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असेल तर, नॉन क्रिमिनल SC ST ओपन सोडून सर्वायला आहेत, महिलांना अजिबात नाहीये. पात्र दिव्यांग व्यक्तींना त्यांचा पुरावा द्या, माजी सैनिक असल्याचा पुरावा द्या, खेळाडूचं प्रमाणपत्र द्या, आरक्षित प्रमाणपत्र असतं ते पण व्हेरीफाय केलेला लक्षात घ्या. अनाथ आरक्षणासाठी पात्र असलेल्यांचं प्रमाणपत्र द्या, जे अनाथ असेल त्यांच्याकडे अनाथ प्रमाणपत्र असतं. अराखीव महिलांचं प्रमाणपत्र असतं, 30% राखीव महिला तेही बघा. विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा द्या. आता एक लक्षात ठेवा, ज्या महिला विवाहित आहे त्या वडिलांच्या नावाने जर फॉर्म भरत असेल आणि वडिलांच्या नावाने जर त्यांच्याकडे डॉक्युमेंट असेल छोटं कुटुंबाचं, तर तिथे मॅरिडचा उल्लेख करायचा नाही. ओके, मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा द्या, ते तर तुमच्या 10वीच्या रिझल्टवर असतंच. नसल तर शाळाच्या मास्तरकडे जा, त्याला म्हणा मला मराठी येते, तो मग सही शिक्का देणार तुला. ओके, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र ते तुम्हाला सांगितलंय. लघु टंकर हे आता 30-40 हे सगळं भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त. MESCIT प्रमाणपत्र द्या. ओके, नसेल तर ते आपल्याला 3 वर्षाच्या आत कधी देता येतं. आणि तुम्हाला हलके वाहन चालक हेही लागेल. या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत, हे सर्व तुम्हाला मागे मी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुस्तकं मी तुम्हाला सांगितलंय, पुस्तकं कोणते वापरायची गरज नाही, डायरेक्ट 499 रुपयाचं तुम्ही काय करा, आपला कोर्स परचेस करा. आता हे मैदान आहेत. आता पुढील लेक्चरला आपण मैदानी चाचणीवरती बोलणार आहे आणि त्याआधी आपण अभ्यास कसा करायचा हे महत्वाचं आहे.
अभ्यासाची एक व्हिडिओ बनवू आणि मग मैदानाची बनवू. ओके. आता पेमेंट. ओके. लघु लेखकसाठी 41,800 ते 13,000 1,32,300 पेमेंट आहे. लघु टंकलेखकसाठी 25,500 पेमेंट आहे. जवानसाठी 21,700 आहेत. बेसिक म्हणतोय हा. जवान निवाहन चालक साठी 21,700 आहेत. चपराशीसाठी 15,000 रुपये बेसिक पेमेंट आहे. तर अशा पद्धतीने लेकराव आपण आज राज्य उत्पादन शुल्क भरतीबाबत महत्वाची माहिती इथे बघितलेली आहे. व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. चला भेटूया पुढील लेक्चरला. त्या लेक्चरमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क भरतीचा अभ्यास कसा करायचा, अभ्यासाची रणनीती कशी आखायची राहिलेल्या दिवसामध्ये ते आपण लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. थँक्यू सो मच.